पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। पलूसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात। नागरिकांना विविध योजनांचा लाभ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पलूस येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात पलूस व कडेगाव तालुक्यातील नागरिकांना महिला शेतकरी प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क माफी, विविध महसुली दाखले आणि शासनाच्या योजनांचा लाभ देण्यात आला। प्रांत अधिकारी रणजित भोसले यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करत महसूल सेवा अधिक नागरिकाभिमुख करण्यावर भर दिला। यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महेंद्र लाड, तहसीलदार श्रीमती दीप्ती रेठे, नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, मुख्य अधिकारी निर्मला राशीनकर, पंचायत समिती सभापती जगन्नाथ मोटे, उपसभापती वैभव उगळे तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, महसूल विभाग आणि विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी महसूल प्रशासनाने पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख पद्धतीने काम करत शासनाच्या योजना प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात असे आवाहन करण्यात आलं। उत्पन्न, जात, रहिवासी, अधिवास, नॉन क्रिमिनल आदी प्रमाणपत्र असतील, ई मोजणी, कर्ज अर्ज स्वीकृती असेल, घरकुल योजनांसाठी विविध विशेष सुविधा असतील, सर्व शासकीय योजनांची माहिती व लाभ असेल, सगळंच आज समाज राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना असेल, पुरवठा विभागाच्या विविध सेवा असतील, या सगळ्या प्रमुख योजना या सगळ्यांना तुम्हाला लाभ देणार आहे। तो लाभ घेणं तुमचा हक्क आहे हे लक्षात ठेवा। कुठलाही शासनाचा अधिकारी किंवा कुठलाही राजकीय पुढारी सुद्धा तुमच्या या हक्कापासून तुम्हाला वंचित ठेवू शकत नाही। मी आज या ठिकाणी सांगतो, म्हणून हा हक्क मिळवायचा असेल, जी काय कागदपत्र पूर्तता लागतात ती करून घेऊन या योजनांचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी नम्रपणे विनंती या ठिकाणी करतो। पुन्हा एकदा प्रांत अधिकारी, तहसीलदार, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार, सीओ मॅडम आणि सर्व अधिकाऱ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आजच्या दिवशी। तर मला वाटतं काहीतरी मुदत होती, 2 ऑगस्टच्या हा कार्यक्रम घ्यायचा होता, म्हणून आपण हा दिवस निवडला। आणि पुन्हा एकदा अजितदादांना नम्र अभिवादन व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।